ह्या ब्लॉगची सुरुवात तर काल दुपारपासूनच झाली, कारण मला इकडं आप्पा बनवण्यासाठी भिजू घालायचे होते. तर मी 3 वाट्यांना राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धे वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ, अशा 3 डाळी घेतलेल्या आहेत आणि त्याचसोबत तांदूळ घेतलेले आहे. आणि हे सर्व छान असं मी 3 ते 4 वेळाच धुवून घेणार आहे, कारण ना स्वच्छ धुवून घेतलं ना तर थोडंसं त्यामध्ये काही धूळ वगैरे असेल तर ते निघून जाते आणि आपल्या आरोग्यासाठी धूळ चांगली नसते. आणि मी 7-8 तास हे भिजत ठेवणार आहे. छान असं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि ना हे कस्तुरी मेथी म्हणतात ना, ती मेथी आमच्या शेतामधलीच आहे, तर मी 2 चम्मच टाकलेले आहे. आणि ही ना गुडघ्यासाठी खूप लाभदायक आहे. ज्या महिलांचे पुरुषांचे गुडघे दुखत असतील ना, त्यांनाही खूप जास्त मेथी दाणे ना खूप जास्त लाभदायक काम करतात. आणि मी हे बेटर बनवण्यासाठी ना 7-8 तास मी भिजत ठेवलेलं आहे डाळी आणि तांदूळ. आणि नंतर मग मी रात्रीच्या टाईमला ना हे सर्व छान असं रवाळ काढून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त हे पण नाही, म्हणजे असं टच नाही ठेवायचं. त्याच्यामध्ये ना डाळी वगैरे तशाच राहतात. मग सकाळी उठून काय चहा ठेवला एकीकडे आणि बेटर पाहते, तर काय डब्यामधून पूर्ण बाहेर आले. एवढं जास्त बेटर फुललेलं आहे, कारण आपल्या जास्त डाळी व्यवस्थित भिजलेलं आहे. ते याच्यावरूनच समजतं बघा किती छान बेटर फुललेलं आहे. आणि मग मी इकडे पहिले चहा घेते आणि नंतर शेंगदाण्याची चटणी करायला घेते. आणि इकडे पिल्लूची ना कॉन्स्टंट मस्ती चालू होती, खूप जास्त मस्ती करत होती आणि इतकी गोड अशी स्माईल देते ना ती, तर तिच्याकडे पाहावतच राहावं वाटतं. आणि तिचे पप्पा आणि ते इतके छान झोपलेले होते ना, पप्पाजवळ झोपायला खूप जास्त कम्फर्टेबल फील करते. आणि इकडे काय मी म्हटलं चल पिल्लू आपण ब्लॉग बनवू, तर ती ना किती गोड असं बघते ना कॅमेरामध्ये. तिला ना असं सारखं घेऊनच बसं वाटतं. तिला घेऊन बसल्यावर काम कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. आणि ती इतकी गोड हसते ना, मला तिचं हसणं खूप जास्त आवडतं. असं वाटतं ना प्रत्येक वेळी नव्यानेच मी पाहते काही की खूप गोड हसते माझं पिल्लू. आणि मग काय इकडे पटापट आवरून घ्यायचं होतं मला. आणि किती वेळ पिल्लूजवळ बसली ना असं वाटतं मी पिल्लूजवळ बसलीच नाही, की किती वेळ झालं घेतलं नाही. कामामध्ये राहिले ना असं वाटतं 2-3 तास घेतलं नाही. आणि खरं तर मी अर्धा तासाच्या वरनं पिल्लूला घेतल्याशिवाय राहतच नाही. मग मी इकडे शेंगदाणे भाजायला घेतले आणि शेंगदाण्यामध्येच मी लसूण टाकला, का तर ना जास्त लसूण आपण कच्चा खाल्ला तर ते तोंडामध्ये तसंच राहतं. मग भाजला ना थोडासा छान होता. आणि इकडे ना दूध मी तापायला ठेवलं होतं शेगडीवर. मग शेगडीवर दूध पण तापत होतं. आणि इकडे मग मी आपलं पात्र काढून घेतलं. हे स्वच्छ धुवून घ्यायचं होतं मला. स्वच्छ धुवून घेतलं आणि लगेच धनुला सियाला घेतला आणि म्हणतो माझा व्हिडिओ काढ बघ माझ्याजवळ किती छान बाई बसली. धनुना तिला बाईच म्हणतो सारखं. आणि ती ना खूप छान बसली होती त्याच्याजवळ आणि किती छान जांभळी देते. ते हातामध्ये ना स्ट्रॉबेरीचं आहे, ते तिला खूप जास्त चावायचं असतं. तिच्यासोबत ना मस्ती करायला लागले ना खूप जास्त मस्ती करतात. आणि इकडे काय साखरेचं पोतं म्हणून धनू म्हटला माझ्या खांद्यावर दे. मग तिकडून बजू पण आला, बजूने पण घेतलं, म्हणत होता माझ्या पण दे. मी म्हटलं तू उंच आहेस आणि धनू थोडासा बुटका आहे ना, त्यामुळे मग धनूच्या खांद्यावर दिलं. आणि इकडे ना आमची पिऊ स्वयंपाक करत होती, पोळ्या बनवत होती. मग आम्ही पिऊकडे गेलो तर पिऊ माऊ काय मस्त स्वयंपाक बनवत होती. आणि इकडे पिल्लू छान अशी धनू मामाच्या ना खांद्यावर बसले होते. साखरेचं पोतं 2-3 फेऱ्या मारल्या तरी अजून तिला फिरायचंच होतं. असं वाटत होतं की तिला कंटिन्यू फिरत राहा. तर मी म्हटलं बस झालं आता, कारण ती ना मग उतरलं ना लगेच चिडायला लागली. मग ना इकडं बजू मामा म्हटलं मी 2 फेऱ्या मारतो. बजूने घेतलं, धनूच्या डोक्यावर ठेवलेलं होतं ना, मग अशा मस्त साखरेचं पोतं म्हणून मस्त फिरत होते. मग पिल्लूला आले मध्ये चटईवर टाकला. आणि इकडे मग ना शेंगदाणे पण थंड झाले होते. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, लसूण आणि शेतातली मिरची आहे आमच्या खूप जास्त झणझणीत आहे, ती टाकली पटापट. आणि मग काय मिक्सर लावायला घेतलं. मिक्सर लावलं मस्त. मिक्सरला छान असं बारीक काढून घेतलं. आणि इकडं मग फोडणी मारायची तयारी केली. ते तडक्याला मी ना काही जिरे, मोहरी कधी जास्त प्रमाणात टाकते, पण जास्त मी जिरे टाकते. आणि कढीपत्ता मला खूप जास्त आवडते. आणि मी गॅस वगैरे लावून घेतला, पातेलं ठेवलं, तेल टाकलं आणि मग लगेच मग फोडणी मारायला घेतलं. कारण ना पिल्लू जोपर्यंत शांत खेळत आहे ना तोपर्यंत पटापट काम आवरून घ्यावी लागणार आहेत. आणि जास्त टाईमपास केला ना तर पिल्लू जास्त परेशान करायला लागते. तिला वाटतं की मला घेतलंच नाही, मला घ्यावं. आणि धनू ते पण किती वेळ घेणार. लहान लेकरांना जास्त मी देतच नाही, कारण ना ते पाडण्याची भीती असते. आणि पिल्लू काय करते माहिती का, लहान लेकरं आहेत का मोठे माणसं तिला काय समजत नाही, म्हणून ती अशी तट्टी वगैरे मारायला लागते ना
त्यामुळे मग मी जोपर्यंत जवळपास आहे तोपर्यंतच त्यांना घेऊ देते, म्हणजे माझ्यासमोर राहतील आणि मग मी पण पाहू शकेल. मग इकडे काय तेल तापलं होतं, मग मोहरी टाकली, जिरे टाकले पटापट आणि मग कढीपत्ता तडतड करू दिला, कारण मला कढीपत्ता खूप जास्त आवडतो. कढीपत्ता असला ना फोडणी पण खूप जास्त छान होते. एक वेळेस कोथिंबीर नसली तरी पण चालते, पण कढीपत्ता असायला हवा. कढीपत्ता कोथिंबीर टाकली आणि मग मस्त ते बेटर जे मी बनवलेलं होतं ते टाकून दिलं. इकडे शेंगदाण्याची चटणी रेडी झाली होती आणि इकडे 3 मामा बसले होते, यश मामा, धनु मामा आणि बजू मामा पिल्लूला खेळत. तर किती सारे खेळणे पिल्लू समोर टाकलेलं आहेत, त्यांना पण खूप जास्त तिच्यासोबत खेळ वाटते, कारण आमच्या घरामध्ये खूप दिवसानंतर लहान बाळ आलेलं आहे ना, त्यामुळे त्यांना खूप छान वाटतं. आणि मग इकडे मी आपलं पात्र ठेवलं गरम करायला आणि इकडे बेटरमध्ये मीठ वगैरे टाकून घेतलं. मीठ टाकलं नव्हतं आणि मी सोडा पण नव्हता टाकलेला. तुम्हाला वाटलं असेल की सोड्यामुळे एवढं कुजलं असेल, बिलकुल नाही, मी सोडा नाही टाकला, चवीपुरता मीठ टाकलं, मस्त त्याला हलवून घेतलं. आपल्या पात्राच्या साईडला मी आप्पे टाकून घेतलेले आहेत पहिले, कारण मध्यभागी टाकला तर मधला आप्पा करपतो, त्यामुळे मी साईडला टाकले आणि मध्यभागी शेवटी टाकलं. आणि हे मिडल क्लास लोकांचे काम असतात की खाली सांडलं भरून ओट्टालेलं धुवूनच घेतलेलं होतं, त्यामुळे मी खाली सांडलं भरून घेतलेलं आहे. तुम्हाला वाटतं असं असं का करत. आणि आप्याला छान असे जाळी पडलेले आहे, मी पडलून घेतलं आणि पोटभर आप्पे मी चटणीसोबत खाली. खूप छान झाले आहे. तुमचे आप्पे कसे बनवतात ते मला नक्की सांगा. आणि इकडे इव्हिनिंगच्या टाईमला चहा घेत होते मी आणि मम्मी, आणि बाहेर ना आमचं इतकं छान वातावरण झालं होतं, खिडकीतून खूप सुंदर दिसतं आमच्या ओट्यावरून. आणि रात्रीच्या टाईमला ना सियाची खूपच जास्त मस्ती चालू होती इकडे. तिला ना खूप जास्त खेळायचं होतं, तिला टॉय वगैरे दिला ना ती खूप जास्त चिडचिड करते, तिच्या हातातून पडला की. आम्ही ते वाजायचे टॉय आणलेले आहे. कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा, कमेंट करा, शेअर, लाईक, सबस्क्राईब करा.